महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या दिवसाची सुरुवात ज्या नाश्त्याने होते ते म्हणजे कांदे पोहे. कांदे पोहे चिवट, चिकट आणि वातड होऊ नये म्हणून, तसेच ते 3-4 तास मऊसूत राहावेत आणि मोकळे व्हावेत यासाठी काही टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहेत. तर नमस्कार, रितिकाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत कांदे पोहेची रेसिपी. तर कांदे पोहे मोकळे आणि एकदम मऊ जास्त वेळ राहण्यासाठी काही टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी या ठिकाणी तुम्हाला अर्धा किलो पोह्याचे प्रमाण सांगणार आहे, पण तुम्हाला जर 2-3 लोकांसाठी पोहे बनवायचे असेल तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं, आपल्या हातामध्ये अशा प्रकारे जितके पोहे येतील ते एक व्यक्तीसाठी असं प्रमाण पोह्याचं घ्यायचं. या ठिकाणी पोहे मी एका चाळणीमध्ये काढून ते चाळून घेत आहे, म्हणजे त्यातला जो एक्स्ट्रा पोह्यांचा चुरा झालेला असतो, भुगा असतो, तो निघून जातो. नाहीतर आपण ते तसेच भिजवले ते पोह्यांना चिकटून बसतात आणि त्यामुळे पोह्यांचा लगदा होतो आणि पोहे खूप चिकट होतात. तर या ठिकाणी मी पोहे चाळून घेत आहे. चाळून आपल्याला नंतर हे भिजवायचे आहेत. त्या चाळतानाच त्यावेळी ते निवडूनही घ्यायचे आहेत. आता मी ते त्या चाळणीमध्ये असं पाणी टाकून धुवून घेत आहे आणि ते तसेच भिजवायचे आहेत आपल्याला. म्हणजे कशात एखाद्या भांड्यात वगैरे भिजवले तर ते जास्त भिजतात, त्यामुळे ते चिकट होतात. तर आपल्याला हे चाळणीमध्ये भिजवायचं आहे, म्हणजे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जातं आणि पोह्यामध्ये जे पाणी राहतं त्यामध्ये पोहे व्यवस्थित भिजले जातात. तर अशा प्रकारे मी ते चाळणीमध्ये हे पोहे भिजवून घेत आहे. पोहे भिजल्यानंतर आपल्याला ते भिजण्यासाठी ठेवून आता आपल्याला बाकीची फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी मी कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला अर्धा किलोच्या पोह्याचं प्रमाण सांगत आहे. तर अर्धा किलो पोह्यासाठी 4 चमचे इतकं तेल घेतलं आहे. चमचा तुम्ही बघू शकताय, त्या साईजच्या चमच्याने मी 4 चमचे तेल घेतले. सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे सुरुवातीला तळून ते साईडला काढून घ्यायचे, म्हणजे ते एकदम कुरकुरीत राहतात आणि आपण त्याच्या कांद्यासोबतच भाजले तर ते मऊ पडतात. म्हणून मी सुरुवातीला शेंगदाणे तळून ते एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवत आहे. आणि नंतर आपल्याला आता पोह्याची फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी मी ते 2 चमचे मोहरी, 2 चमचे जिरे घेतले आहेत आणि त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालून कढीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. तर कांदा मी ते मीडियम साईजचे 4 कांदे चिरून घेतले आहेत. पोह्यासाठी कांदा जरा जास्त घालायचा. कांदा जास्त घातल्यामुळे पोहे अगदी मऊसूत होतात. तर मी 4 कांदे ते घालून बारीक चिरून घेतलेत, ते यामध्ये टाकत आहे. तर कांदा आपल्याला आता तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर कांदा भाजतानासुद्धा आपल्याला तो जास्त वेळ न भाजता अगदी 70% इतकाच कांदा भाजायचा आहे. पूर्ण कांदा भाजायचा नाही. तर मी कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे. मिरची ही आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. मिरची व्यवस्थित भाजली गेली की थोड्या वेळाने त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळद मी यामध्ये 1.5 चमचा इतकी हळद घालून घेते. तर हळद घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आणि मगाशी कांदा भाजत होता त्याच वेळेला मी इथे पोहे एका परातीमध्ये काढून घेतलेत. हे पोहे व्यवस्थित भिजलेत आणि थोडे पोहे फुलतात, म्हणजे भिजवल्यानंतर थोडे ते जास्त होतात. तर मी इथं कढईमध्ये परातीमध्ये पोहे काढून घेतलेत आणि हे असे मोकळे करून यावरती मीठ आणि साखर याच वेळेला आपल्याला टाकून व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्या सगळ्या पोह्यांना ते मीठ आणि साखर व्यवस्थित लागली जाते. तर मी इथं मीठ आणि साखर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेते. साखर घातली की पोह्यांची चव जे एक्स्ट्रा मीठ, तिखट हे बॅलन्स होतं, म्हणून मी इथं साखर घालून घेतली आहे. आता हे पोहे आपल्याला मिक्स केलेले या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत. मी सगळे पोहे या फोडणीमध्ये टाकून घेते.
आणि आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मगाशीच मीठ आणि साखर टाकल्यामुळे आता फोडणीमध्ये ते मिक्स करताना देखील व्यवस्थित अगदी मिक्स होतं आणि त्याची टेस्ट एकसारखी येते. म्हणजे काही पोह्यांना मीठ लागतं आहे, काही पोह्यांना मीठ लागत नाही असं होत नाही. व्यवस्थित ते सगळीकडं व्यवस्थित मीठ ही आणि साखर व्यवस्थित लागली जाते. इथं पोहे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत. आता त्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावरती आपल्याला एक ताट झाकून याची 2च मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो करून पूर्णपणे स्लो करायची आणि त्यावरती आपल्याला प्लेट झाकून 2 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे कारण यामुळेच आपले पोहे अगदी मऊ लुसलुशीत होतात. तर इथं 2 मिनटाची वाफ काढून झाल्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि हे पोहे आपले तयार आहेत. आता शेवटी यावरून आपल्याला जे शेंगदाणे तळून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे आपले पोहे तयार आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.